श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो. लर्न संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण संस्कृत वर्णमाला या विषयाबद्दल मागच्या पाठांमध्ये शिकलो आहोत की मानवी मुखातून बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. त्यानंतर वर्णांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांचे स्वर आणि व्यंजन उपराश्रित असे 3 भाग होतात. आता संस्कृतमध्ये आपण मागच्या पाठात बघितलं आहे की 13 प्रकारचे स्वर असतात, 33 प्रकारचे व्यंजन संस्कृतमध्ये असे एकूण 46 वर्ण या ठिकाणी असतात. तर स्वर आपण बघितलं आहे की ज्या वर्णांच्या उच्चारणासाठी म्हणजे जेव्हा वर्ण उच्चारण केले जातात तर ज्या वर्णांच्या उच्चारणासाठी इतर वर्णांची आवश्यकता नसती, म्हणजे जे स्वरांचं उच्चारण जेव्हा केलं जातं तर स्वरांच्या उच्चारणासाठी इतर दुसऱ्या वर्णांची आवश्यकता राहत नाही, तर ते त्यांना स्वर असं म्हटलं जातं. हे आपण मागच्या पाठामध्ये बघितलं आहे. त्यानंतर स्वरांचे देखील आपण प्रकार बघितले आहे. जसं आपण ऱ्हस्व स्वर अ इ उ रू, दीर्घ स्वर बघितले आ इ, कारण की ज्यांना ऱ्हस्व स्वरापेक्षा जास्त वेळ लागतो, आणि प्लुत स्वर की आ उ ई त्यांच्या पुढे 3 असं लिहिलं जातं. तर हे जे आहेत तर ते प्लुत स्वर हे सहसा वेद वाङ्मयामध्ये यांचा वापर असतो किंवा ते आढळतात. आणि संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असेही स्वरांचे प्रकार आपण बघितले आहेत मागच्या पाठामध्ये. त्यानंतर व्यंजन कशाला म्हणतात, व्यंजनांचे आपण प्रकार बघितले आहेत. अंतस्थ व्यंजन, स्पर्श व्यंजन, ऊष्म व्यंजन हे आपण बघितले आहे. त्यानंतर वर्ण कुठल्या प्रकारचे असतात आणि त्यांचं उच्चारण स्थान कुठे असतं हे सुद्धा आपण मागच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर आज आपण व्यंजन लेखन शिकणार आहोत. का? कारण की व्यंजन जेव्हा लिहिले जातात किंवा व्यंजन जेव्हा बनतात तर व्यंजनाला स्वराचा आधार घ्यावा लागतो, तेव्हा व्यंजन हे पूर्णत्वाला जात असते. तर आज आपण व्यंजन लेखन या पाठामध्ये मी जगदीश कुलकर्णी लर्न संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. तर चला आपण या पाठाला सुरुवात करू या. तर आज आपण कुवर्ग म्हणजे क वर्गातील जेवढेही वर्ण येतात, 5 वर्ण येतात, तर ते व्यंजन, त्यांना 5 वर्णांचा एक ग्रुप असतो, तर ते वर्गीय व्यंजन यांना म्हटलं जातं, कारण की त्यांचा एक ग्रुप असतो, वर्ग असतो. आणि असे जे जे कु, चू, टू, तू, पू अशा प्रकारचे वर्ग आज आपण शिकणार आहोत. तर कुवर्ग. आता क जेव्हा आपण बोलतो क, ख, ग, घ, पण हे जेव्हा बोलत असताना कच्या शेवटी उच्चारण करत असताना शेवटी कशाचा उच्चारण आपल्याला ऐकू येतो, ध्वनी, तर अ या स्वराचा ध्वनी आपल्याला ऐकण्यासाठी मिळत असतो. मग आता क जेव्हा बनत असतो तर क बनत असताना या ठिकाणी आपण बघू की पूर्ण क चा उच्चारण जेव्हा केला जातो तर पूर्ण क चा उच्चारण करण्यासाठी हलंत क अधिक अ स्वर लागला की क तयार होतो. त्यानंतर ख जेव्हा आपण बोलतो तर ख बनण्यासाठी हलंत ह अधिक अ, त्यानंतर ख बनतो. जसं हलंत ग अधिक अ बरोबर ग. त्यानंतर हलंत घ अधिक अ बरोबर घ. हलंत वाङ्मयातला ग अधिक अ बरोबर ग. तर हे जे 5 आपण ग्रुपमध्ये बघितले आहेत, तर यांचा एक ग्रुप असतो, तो त्या ग्रुपला काय म्हटलं जातं, कुवर्ग. कुवर्ग म्हणजे काय, तर क वर्गातील वर्ण, त्यांना आपण व्यंजन असे म्हणतो. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत तर चू वर्ग. आता चू वर्ग कशाला म्हणतात, तर त्या च च्या वर्गामध्ये येणारे जे वर्ण आहेत त्यांना चू वर्ग किंवा च वर्ग असं म्हटलं देखील जातं. तर आता बघूया आपण चू वर्ग. हलंत च अधिक अ बरोबर
च. हलंत छ अधिक अ बरोबर छ. हलंत ज अधिक अ बरोबर ज. हलंत झ अधिक अ बरोबर झ. हलंत य अनुनासिक अधिक अ बरोबर ञ. जेव्हा आपण पंच, पंचांग असे शब्द लिहितो तेव्हा ह्या अनुनासिकाचा लिहिताना उच्चारण तिथे आपण बोध करत असतो. तर हे च वर्गातील आपण उदाहरणं बघितलेली आहेत. त्यानंतर आपण आज बघणार आहोत की टू वर्ग म्हणजे ट वर्ग. तर ट वर्ग सुद्धा बघा त्याच पद्धतीने ट वर्गाचं सुद्धा उच्चारण केलं जातं. हलंत ट अधिक अ बरोबर ट. हलंत ठ अधिक अ बरोबर ठ. हलंत ड अधिक अ बरोबर ड. हलंत ढ अधिक अ बरोबर ढ. हलंत ण अधिक अ बरोबर ण. तर हे 5 आहे टू वर्गातील उदाहरणं. यांना टू वर्ग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा वर्ग आहे त वर्ग किंवा तू वर्ग. त्याचं सुद्धा आपण उच्चारण बघून घेऊ. हलंत त अधिक अ बरोबर त. हलंत थ अधिक अ बरोबर थ. हलंत द अधिक अ बरोबर द. हलंत ध अधिक अ बरोबर ध. हलंत न अधिक अ बरोबर न. तर हे 5 जे आहेत हे वर्ण तर हे तू वर्गातील उदाहरणं आहेत. जेव्हा त्यांचं लेखन आपण करतो तर हे जे मधले हलंत असतात तर हलंत त्या व्याकरणाच्या दृष्टीने इत संज्ञा हा जो पाणिनींचा व्याकरण आहे त्यानुसार त्यांची इत संज्ञा होऊन जाते आणि इत संज्ञा झाल्यामुळे तो जो हलंत असतो हा तिथे गुप्त होतो आणि अ त्याच्यामध्ये जोडला जातो. जेव्हा तुम्ही पुढचं व्याकरण जेव्हा हळूहळू शिकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पण आता तुम्हाला हे शिकण्याची आवश्यकता नाही. आधी हे जे बेसिक नॉलेज आहे हे बेसिक नॉलेज आपल्याला वर्गीय व्यंजन किंवा व्यंजन कशा पद्धतीने निर्माण होतात म्हणजे व्यंजन आधी जे शुद्ध असतात त्यांना जेव्हा अ लागतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्यांना स्वर लागतो आणि स्वर लागल्यानंतर त्यांचं उच्चारण किंवा त्यांच्या लेखनामध्ये बदल होतो. आपण त्याला अक्षर सुद्धा असं म्हटलं जातं की अक्षर कसं निर्माण होतं तर या पद्धतीने निर्माण होत असतं. त्यानंतर पुढचा वर्ग बघू मित्रांनो आपण की पू वर्ग. आता पू वर्ग म्हणजे प वर्गातील जे काही वर्ण आहेत त्यांना पू वर्गातील वर्ण किंवा प वर्गातील वर्ण असे म्हणतात. हे वर्गीय व्यंजन हलंत प अधिक अ बरोबर प. हलंत फ अधिक अ बरोबर फ. हलंत ब अधिक अ बरोबर ब. हलंत भ अधिक अ बरोबर भ. हलंत म अधिक अ बरोबर म. अशा प्रकारे पू वर्गातील व्यंजन आपण इथे बघितले आहे. त्याच नंतर आपण बघणार आहोत की अंतस्थ व्यंजने. अंतस्थ म्हणजे मुखातल्या मुखामध्ये उच्चारण करताना त्यांचा प्रादुर्भाव होतो ते जेव्हा बोलले जातात. तर आता य. हलंत य अधिक अ बरोबर य. हलंत र अधिक अ बरोबर र. हलंत ल अधिक अ बरोबर ल. हलंत व अधिक अ बरोबर व. त्यानंतर पुढचे बघू आपण ऊष्म व्यंजने. आता ऊष्म व्यंजने म्हणजे ह्या वर्णांचा जेव्हा उच्चारण होतो तर आपल्या मुखातून गरम वाफ, तुम्ही बघा एकदा बोलू, गरम वाफ किंवा गरम हवा, उष्म म्हणजे गरम, तर जेव्हा बाहेर निघते त्यांचा वायू बाहेर निघतो तर त्यांना ऊष्म व्यंजने असं म्हणतात. आता ऊष्म व्यंजने बघा श हलंत, त्यानंतर अ बरोबर श. षटकोनाचा श हलंत अ बरोबर श. स हलंत त्यानंतर वर स्वर अ त्यानंतर स होतो आणि हलंत ह बरोबर अ
होतो ह. तर अशा प्रकारे उष्म व्यंजने आपण या ठिकाणी बघितले आहेत. आता आपण पुढचा वर्ग बघू. आता आपण बघा की संस्कृत भाषेमध्ये जसं आपण बघितलं आहे की क्ष, त्र, ज्ञ हे डायरेक्ट आपल्याला वर्ण म्हणून तिथे बघायला मिळत नाही. तर त्यांची निर्मिती कशा प्रकारे होते, तर ते संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजने मिळून त्यांचा उच्चारण किंवा ते बनतात म्हणून त्यांना संयुक्त असं म्हटलं जातं. तर आता बघा क्ष कसा निर्माण होतो, तर क अर्धा म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये अर्धा क, त्याला आपण हलंत क संस्कृतमध्ये म्हटलं जातं. त्यानंतर अर्धा श आणि मग जेव्हा त्याला स्वर जोडला जातो तर तो कसा उच्चारण होतो, क्ष. त्यानंतर त्र कसा बनतो, तर हलंत त अधिक हलंत र अधिक स्वर अ बरोबर त्र. त्यानंतर हलंत ज अधिक हलंत चू वर्गातील अनुनासिक य अधिक अ बरोबर ज्ञ. जेव्हा आपण ज्ञानेश्वर असा शब्द लिहितो तर तो ज्ञानेश्वर शब्द जेव्हा बनतो तर अशा पद्धतीने तो वर्ण बनलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण आज व्यंजनांचं लेखन म्हणजे व्यंजन जेव्हा स्वरांच्या सोबत येतात, कारण की व्यंजन हे जेव्हा स्वतः असतात तर ते शुद्ध व्यंजन असतात म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारची मिक्सिंग नाही राहत. पण आपण जेव्हा त्यांचं उच्चारण करतो तर उच्चारण करत असताना आपण असं बोलू शकत नाही की क ख ग घ ग. का? कारण की त्यांना आपल्याला बोलण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते आणि जेव्हा स्वरांची मदत त्यांना होते तेव्हा त्यांचं उच्चारण हे संपूर्ण होतं आणि जेव्हा त्यांचं उच्चारण संपूर्ण होतं तेव्हा ते एक पर्टिक्युलर व्यवस्थित अक्षर निर्माण होतो आणि मग हळूहळू अक्षरांना जेव्हा मात्रा लागतात, जसं आपण स्वर म्हणतो अ आ इ ई, तसं कला काना का, खला काना खा, कला वेलांटी की, कला दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी की, उकार कू हे जेव्हा त्यांना जोडले जातात म्हणजे व्यंजनांना जेव्हा स्वर जोडले जातात आणि स्वर जोडले की त्यांचा अक्षरामध्ये निर्मिती होती आणि अक्षरानंतर शब्दात आणि शब्दानंतर वाक्यामध्ये निर्मिती आपण नेहमी करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे व्यंजन लेखन आपण आज या ठिकाणी बघितलेलं आहे. तर हळूहळू असेच व्हिडिओ तुम्हाला या मोबाईलच्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर कृपया करून लर्न संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलला सर्वांना विनंती आहे की लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आम्हाला पण उत्साह येईल आणि तुमच्यासाठी असे छोटे छोटे व्हिडिओ, ज्ञानतुल्य व्हिडिओ आणि थोडेसे व्यवस्थितरित्या आम्हाला बनवता येतील. तर सध्या मी मोबाईलद्वारे हे व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकत आहे. हळूहळू अशाच पद्धतीने मी तुम्हाला हे व्हिडिओ व्यवस्थितरित्या एडिट करून टाकणार आहे. तर कृपया करून या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळपासच्या मित्रांना किंवा ज्यांनाही संस्कृतमध्ये रुची असेल अशांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला कृपया करून सर्वांपर्यंत फॉरवर्ड करा ही विनंती करतो. नमो नमः. जय श्रीराम.